बहुजन विकास आघाडीचे उमेदवार यांनी सांगितलं की आमच्या मित्रांना माझ्याबद्दल पाझर फुटेल, तर दुसरीकडे त्यांचे सर्व हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं की ते आमचीच मुलं आहेत, ती आम्हाला मदत करतील. काय सांगा? महाविकास आघाडीच्या ध्येय धोरणानुसार आम्ही महाविकास आघाडी सोबत आम्हाला राहावं लागेल. आदरणीय हितेंद्र ठाकूर हे आमचे नेते आहेत. त्यांनी सांगितलं होतं खरे आहे की आम्ही त्यांच्या मुलासारखे आहोत आणि आहोतच. परंतु ज्या परिस्थितीमध्ये आज आम्ही महाविकास आघाडी सोबत आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, CPMचे अशोक ढवळे साहेब या सगळ्यांनी जी एकत्र मिळून इंडिया आघाडी जी निर्माण केली या देशामध्ये, आणि आपल्याला माहिती आहे की राहुल गांधी साहेबांचा दौरा माझ्या घरातून त्या ठिकाणी या जिल्ह्यातून गेला, आणि त्यामुळं महाविकास आघाडी सोबत राहणं, इंडिया आघाडी सोबत राहणं हे आम्हाला क्रमप्राप्त आहे. आपणचं आमच्यावर प्रेम आहे आणि ते कायम राहील आणि आपण आमची अडचण समजून घेतील. त्यामुळं मला असं वाटतं की आम्ही आणि विनोद निगोले आमचे मित्र सहकारी आमदार हे दोघंही महाविकास आघाडीवर ठाम आहोत आणि आम्ही आर्थिक कामगिरीसाठी अतिशय जोरदार असा प्रचार त्यांनी सुरू केला आहे आणि करत आहोत. कुठेतरी मागच्या विधानसभेमध्ये आपल्याला त्यांनी मदत केली होती असं सांगितलं जातं आणि त्याचीच अपेक्षा ते करतायत का? नाही, मागच्या विधानसभेमध्ये आम्ही जेव्हा त्यांनी आम्हाला मदत केली हे तर सत्य आहे, परंतु त्यावेळेला आमचा महाआघाडी एकत्र होती आणि त्यावेळेला आम्ही बहुजन विकास आघाडीचे उमेदवार माजी खासदार आदरणीय बळवंतराव साहेबांना विक्रमगड मतदारसंघातून 5,000ची आघाडी दिली होती, डहाणू मतदारसंघातून 7,000ची आघाडी दिली होती आणि त्यानंतर मग त्यांनी मला आणि विनोद त्या ठिकाणी मदत केली होती. त्यामध्येच आम्ही त्यांचं ऋण फेडू शकत नाही. परंतु आज बदललेल्या परिस्थितीमध्ये या राज्यामध्ये, या देशामध्ये जे चित्र निर्माण झालंय, इंडिया आघाडीच्या सोबत जनता आहे, त्या जनतेच्या मताचा आदर करून आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत. मग हे मतदारांमध्ये काहीतरी वेगळं फैलावण्याचा प्रयत्न आहे का त्यांचा? नाही, शेवटी हितेंद्र ठाकूर साहेब आणि आमचे अतिशय घरचे संबंध आहेत. आमचा चांगला एकोप आहे, जिव्हाळा आहे. अजून त्यांनी ते स्टेटमेंट त्यांचं म्हणणं मांडलंय, त्यांचा आम्हाला आदर आहे, तो कायम राहील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.